राज ठाकरेंची पत्रकार परिषद संपताच मनसेने राज्यामध्ये ठिकठिकाणी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं। मुंबईच्या भांडूपमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी हिंदीच्या पुस्तकांची होळी केली आहे, तर पुस्तक विक्रेत्यांनी हिंदीची पुस्तकं ठेवू नयेत अशी तंबी दिली। पुण्यामध्ये देखील मनसे विद्यार्थी सेनेने बालभारती इमारतीसमोर आंदोलन केलं। काही वेळासाठी बालभारतीच्या संचालकांसमोर मनसेने ठिय्या देखील दिला होता। तर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केल्यावर मनसे नेते वेगवेगळ्या शाळांमध्ये पोहोचले आणि मुख्याध्यापक संस्थाचालकांशी संवाद साधत मनसेची भूमिका स्पष्ट केली। मनसैनिकांनी मुंबईच्या दादरमधील बालमोहन विद्यालय, साने गुरुजी विद्यालय, ठाण्यातील सरस्वती शाळा आणि चेंबूरमधल्या शाळेला भेट दिली। कोणत्याही परिस्थितीत पहिलीपासून हिंदी शिकवू नये अशी भूमिका त्यांनी मांडली। मुख्याध्यापक ज्या आम्हाला भेटल्या त्यांनी आमच्या हे जे काही पत्रामध्ये आमच्या ज्या भावना आहेत त्याच त्यांच्या भावना आहेत। केवळ त्या एका विशिष्ट पदावर बसलेत म्हणून ठोस विरोध नाही करू शकत, परंतु त्यांनी मला सांगितलं की आम्ही आमच्या विविध प्लॅटफॉर्मवर याच्यावर नक्कीच याची दखल घेऊन आवाज उठवू। आपल्याकडे शिक्षक संघटना आहेत, त्यांच्या स्वतःच्या शिक्षक संघटना आहेत, राजकीय पक्षांच्या जशा असतात त्यांचे स्वतःच्याही असोसिएशन्स असतात, मुख्याध्यापक असोसिएशन सुद्धा असतं, पीटीए म्हणजे पेरेंट्स लोकांचं म्हणजे टीचर्स असोसिएशन त्यांचं ते असतं, प्रत्येक शाळेचं असतं। अशा सगळ्या प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही जनजागृती केलीत आणि आवाज उठवलात तर लोकांपर्यंत हा विषय जाईल, सामाजिक प्रश्न म्हणून तो समोर येईल आणि शासनाला तो हा निर्णय मागे घेणं भाग पडेल।